तिकडे जळगावच्या विचखेडा गावातल्या महिला सरपंचाला पदावरून काढून टाकण्याचा आदेश रद्दबातल करून सर्वोच्च न्यायालयानं महिला सक्षमीकरणाला विरोध करणाऱ्या मानसिकतेचे कान टोचलेत। जनतेतून निवडून आलेल्या ग्रामीण भागातल्या महिला प्रतिनिधीला पदावरून काढून टाकणं इतक्या सहजपणे घेता येणार नाही अशा शब्दात न्यायालयानं सुनावले। ही अत्यंत गंभीर बाब आहे, विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांच्या बाबतीत नाहीच नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठानं म्हटलं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। महिला सरपंचाला हटवणं ही गंभीर बाब आहे। जळगावातल्या विचखेड्याच्या सरपंच मनीषा पानपाटील यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रार केली होती। सरकारी जमिनीवर बांधलेल्या घरात राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। मनीषा पाटील यांनी हा आरोप खोडून काढला। पती आणि मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। 5 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी मनीषा यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवलं। विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला। मनीषा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात नंतर याचिका दाखल करण्यात आली। उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला। पानपाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यानंतर दाद मागितली आणि त्यानंतर हा निर्णय आता देण्यात आला।